नमस्कार मित्रहो, आपण के. शिरवाडकर या ज्येष्ठ समीक्षकांनी शेक्सपियरबद्दल लिहिलेल्या अंतर्णांमधील लेख वाचत आहोत. मागच्या 2 भागांमध्ये आपण वेगवेगळ्या साहित्य शेक्सपियरच्या छटा आपण पाहिल्या. त्या लेखाचा 3रा भाग मी आता वाचतोय. शेक्सपियरचे योगदान हे कवितेला फार मोठे आहे. आयुष्याचा प्रवास शेवटी एकाकी असतो, अगदी एकाकी. पण ह्या एकाकी प्रवासातही कधी कधी अदृश्य सोबत मिळते कवितेची. ती छायेसारखी आपल्याबरोबर राहते आणि आपल्याला सोबत करते, आपल्याशी बोलते, आपल्याला दिलासा देते. आयुष्याच्या अंधारात आपल्या प्रकाशाने चमकणाऱ्या ह्या तारका, त्याच्याकडून प्रकाश मिळो न मिळो आधार मिळतो. शेक्सपियरचे योगदान ह्या दृष्टीने मोठे आहे. त्याच्या काव्यातील झपाटणाऱ्या हॉन्टिंग काव्यपंक्तींची मोजदाद करणे अशक्य आहे. बर्नार्ड शॉच्या मते शेक्सपियरची श्रेष्ठता त्याच्या शब्दातील संगीतामध्ये, वर्ड म्युझिकमध्ये आहे. आपणा भारतीयांना हे पटणार नाही, कारण शब्दातील संगीतमयता सर्रासपणे आपल्याला कळणार नाही. तरी पण आपण ह्या कवितेने मोहित होतो. ह्या कवितेत यथार्थ संगीत रिगत असते हे मात्र निसंशय. ते पाहिजे तेव्हा मधुर होते, पाहिजे तेव्हा गूढ अथवा भयप्रद. मर्चंट ऑफ व्हेनिस मधील लॉरेन्झोच्या पुढील ओळी सुखद आणि मधुर वाटतात. हाऊ स्वीट द मूनलाइट स्लीप्स ऑन द बँक, हिअर विल वी सिट अँड लेट द साउंड्स ऑफ म्युझिक creep in our ears, soft stillness and the night become the touches of sweet harmony. उलट लेडी मॅकबेथ नवऱ्याला राजाचा खून करण्याची प्रवृत्त करताना सांगते की अशा वेळी मी तर काहीही केलं असतं, अगदी निर्भयपणे, निर्दयपणे. I have given suck and know how tender it is to love the babe that milks me. I would, while it was smiling in my face, have plucked my nipple from his boneless gums and dashed the brain out. आणि वाचताना मातृत्वाच्या पवित्र भावनेची होळी करणाऱ्या भयंकर उद्गारांनी धक्काच बसतो, कधी न विसरणार. हॅम्लेटची स्वगते अशीच आपल्या भावना विश्वातील ध्वनी प्रतिध्वनित करणारी ठरतात. हॅम्लेटच्या प्रसिद्ध टू बी ऑर नॉट टू बी ह्या स्वगतात शेक्सपियरने आयुष्याची एक महत्वाची समस्या पकडण्याचा प्रयत्न केला आहे. असावं की नसावं, जगावं की मरावं, खवळलेल्या दैवाचे आघात धैर्यानं शांतपणे सोसावे का हाती शस्त्र घेऊन अरिष्टांशी लढावं आणि लढता लढता संपावं. प्रश्नांच्या उच्चारच मुळी समाधान देणार आहे, ज्याचं उत्तर कदाचित तसं नसेलही. पण दुर्दैवाचे प्रत्याघात पडू लागले म्हणजे भिंतीला पाठ देऊन ते झेलताना आपल्या मनात शब्द घुमतात. वेदर इट इज नोबलर इन माइंड टू सफर. त्यासाठी राजपुत्र हॅम्लेट थोडेच असायला पाहिजे, काका खुनी थोडाच असायला पाहिजे. शेवटी कथा, प्रसंग, व्यक्ती कवितेतून गळून पडतात आणि उरते काव्यात साकार झालेले निखळ भाव आणि अनुभूती. आत्महत्येच्या दरवाजापाशी आलेला, जीवनातील रस हरवून बसलेला हॅम्लेट म्हणतो, ओ दॅट दिस टू सॉलिड फ्लेश वुड मेल्ट, thaw and resolve itself into dew. Oh God, how very stale, flat and unprofitable seem to me all the uses of this world. ह्या केवळ हताशतेने तो आपल्या मित्रासारखा वाटतो, कारण ती निराशा केवळ हॅम्लेटची नसते, ती असते आपल्या सर्वांची. हॅम्लेटच्या शोककथेचा शेवट हृदयाचा ठाव घेणारा आहे. तो मित्राला म्हणतो, ओ गुड होरॅशिओ, व्हॉट अ वंडेड नेम. थिंग्स स्टँडिंग दस अननोन शॅल लीव बिहाइंड मी. Oh, I die, Horatio. The rest is silence. जगता जगता जीवनाचा गुंताच इतका कठीण होतो, तो सुटता सुटत नाही. माणसं एकमेकांना समजून घेऊ शकत नाही. घेऊ लागता लागता आयुष्य संपायचीच वेळ येते आणि मागे राहते ती लांछित आठवण. खरे तर ही वेदना केवळ हॅम्लेटची नाही, ती वेदना आहे अवघ्या जीवनाची, जगण्याच्या प्रयासाची, माणसाच्या प्रार्थनाची. शेक्सपियरच्या हॅम्लेट, ऑथेलो, किंग लिअर, मॅकबेथ आणि अँटनी अँड क्लिओपॅट्रा ह्या 5 शोकांतिकात शेक्सपियरच्या काव्याचे अतुलनीय वैभव विशेष करून सापडते. जीवनाचे अनेक गहन गूढ तणाव काव्यात पसरले आहे. भाषा आणि भावना एकरूप झाल्या आहेत आणि आविष्कारांचे स्वरूप स्थिमित करणारे.
मॅकबेथ नाटकातल्या काही ओळी ऐकल्या म्हणजे आपण आश्चर्याने थक्कच होतो. नुसते शब्द तरी किती भारदस्त. वॉल्टिंग ॲम्बिशन, एम्पेरियल थीम, मल्टिट्युडिनस सीज, इनकार्डंटाईन. घरी पाहुणा म्हणून आलेल्या आणि पूर्ण विश्वासाने राहिलेल्या राजाचा खून करण्याचे ठरवले तरी मॅकबेथची मानसिक तयारी होत नाही. तो म्हणतो, इफ इट वर डन वेन इट इज डन, then it were well. It were done quickly if the assassination could trammel up the consequences and catch with his success that, but this blow might be the be all and end all here. या उद्गारातील विराटता प्रसंगाच्या भावनेच्या विलक्षणपणाला साजेशीच आहे. विश्वातील एक प्रचंड शक्तीच प्रवासाच्या विचित्र वळणावर चिंतन करते आहे असा भास होतो. असाच आणखी एक शेक्सपियरच्या वाचकाला परिचित प्रसंग. मॅकबेथची पत्नी वारल्याची बातमी मॅकबेथच्या कानावर घालण्यात येते. जीवनाच्या तुफान संघर्षात गुंतलेल्या मॅकबेथला दुःख करायला फुरसत नाही. तो म्हणतो, शी शुड हॅव डाईड हिअर आफ्टर. देअर वुड हॅव बीन अ टाइम फॉर सच अ वर्ड. टुमॉरो अँड टुमॉरो अँड टुमॉरो creeps in the pity pace from day to day to the last syllable of recorded time, and all our yesterdays have lighted fools the way to dusty death. Out brief candle. Life is but a walking shadow, a poor player that struts and frets his hour upon the stage and then is heard no more. It is a tale told by an idiot, full of sound and fury, signifying nothing. ही एक रूपकांची शर्यत, प्रतिमांची घोडदौड. आउट ब्रीफ कॅन्डल. का? मेणबत्तीची शान तिच्या ज्योतीत असते हे खरे. ज्योत तिचा केवळ एक भाग आहे, पण तिची निर्मिती असलेली ज्योत सारी मेणबत्तीच गिळून टाकते. शानदार महत्वाकांक्षा जी आयुष्याचा केवळ एक भाग असू शकते, ती मॅकबेथचे सारे जीवनच गिळून टाकते आहे. ती संपेल तेव्हा तेही संपेल, नवे संपत आलेच आहे. आउट ब्रीफ कॅन्डल. प्रचंड अर्थ थोडक्या शब्दात ठासून भरण्याचे शेक्सपियरचे सामर्थ्य थक्क करणारे. पुढे मॅकबेथ म्हणतो, उद्या आणि उद्या दर दिनांच्या डे टू डे अंतरात सरपटत जातात आणि आपले सर्व काळ मूर्खांना मरण्याच्या मार्गावर प्रकाश दाखवतात. सगळा काळ म्हणजे एक विसंगती, एक अर्थशून्यता. पुढील ओळीत 3 प्रतिमा आल्या आहेत. त्यात प्रचंड निराशावाद साठलेला आहे. कुठली एक प्रतिमा घ्या. जीवन म्हणजे एखाद्या सामान्य नटाचा रंगभूमीवरील 4 क्षणांचा आरडाओरडा. छाती काढून चालणे, मुठी वाळून बोलणे, शेवटी काळांच्या विंगमध्ये गेला की तो होतो निशब्द, नगण्य. अथवा दुसरी प्रतिमा घ्या. जीवन म्हणजे मूर्खाने आरडाओरडा करीत सांगितलेली गोष्ट जिला काहीच अर्थ लागत नाही. शेवटी ती गोष्ट आणि तो मूर्ख दोघेही संपतात. तो दिमाग, तो मूर्ख विश्वास सारेच भ्रम विरून जातात. उरते निशब्दता, उरतो काळोख. आणि तिसरी प्रतिमा म्हणजे वॉकिंग शॅडोची. माणसाचे जीवन म्हणजे जणू चालती बोलती सावली, म्हणजे पुन्हा तीच निरर्थकता. शेक्सपियरमध्ये येणाऱ्या आपल्या प्रतिमा घंटानादासारख्या असतात. अभिधेचा ठोका पडतो आणि व्यंजनेच्या लहरी दूरवर जातात. त्याचे शब्द संपतात, दिमाग उरत नाही. सवंग दिमाखाने शब्द आणि चाल फेकणारा नट संपतो. त्याचे शब्द संपतात, दिमाग उरत नाही. नाट्यगृहात तो विसरला जातो. नाटक संपते. शेवटी नाट्यगृह रित होते आणि उरते शांतता. सगळं काही निरर्थ करणारी, हास्यास्पद करणारी व्यंजनेच्या लहरी मनाला अशा दूरवर नेतात आणि सगळा संदर्भ व्यापतात. पण शेक्सपियरने आपल्याला नेमके काय दिले? विचार प्रणाली, तत्वज्ञान. यातलं एकच एक काही त्यानं दिलं असं वाटत नाही. वैचारिक निराशावाद आपणा सर्वांना मान्य होईल असे नाही. तो खरा असेल अथवा नसेलही. शेक्सपियर आविष्कृत करतो तो केवळ विचार नव्हे, तर त्यामागील भावनेचे क्षेत्र, इमोशनल फील्ड. शेवटी विचारात क्रिस्टलाइज होणारी भावनांची प्रक्रिया. नॉट द प्रॉडक्ट बट द प्रोसेस. ती प्रक्रिया समग्रतेने आपल्यापुढे उभी राहते. कवितेचे सामर्थ्य विचार प्रदानात नसते, ते भावना आणि तिच्या संदर्भाचे व्यापक क्षेत्र यांच्या एकत्रित आविष्कारात असते. प्रस्तुत संदर्भात आपण असे म्हणू की निराशावाद खरा नसेल, पण निराशा खरी आहे.
काव्य म्हणजे काही धंदेवाईक आशावाद्यांनी अथवा निराशावाद्यांनी लावलेल्या दुकानांचा बाजार नव्हे. येथे कधी क्षणात येते सरसर शरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे असे वातावरण असते, तर कधी आषाढ घनांशी झुंजे वादळवात असे दृश्य दिसते, आणि जे दिसते ते हृदयाला भिडते. जीवनाच्या गुंतागुंतीच्या अनेक तणाव व्यवस्थित अर्थपूर्णतेने आविष्कृत करणारी अद्वितीय भाषा हे शेक्सपियरचे विशेष वैभव. शेक्सपियर आपण वाचला, काय मिळाले आपल्याला या प्रवासामधून? आयुष्याच्या कटकटी का कमी असतात? हॅम्लेटने म्हटल्याप्रमाणे गर्विष्ठांचा उद्धटपणा, कायद्याचा विलंब, नालायकांचा शहाजूकपणा इत्यादी अनेक वैताग आणणाऱ्या गोष्टींनी आयुष्य भरले असताना आणखी कशाला हे ताणतणाव? थकलेला दमलेला अँटनी क्लिओपॅट्राबद्दल विचार करतो की आयुष्यात ती भेटलीच नसती तर किती बरे झाले असते, ते ताण तरी पडले नसते. त्याच्यावर त्याचा सहकारी इनोबार्बस म्हणतो, then you would have left unseen a wonderful piece of work which not blazed with oil would have discredited your travel. जे तो इनोबार्बस म्हणतो अँटनीला, जर क्लिओपॅट्रा मला मिळालीच नसती तर किती चांगलं झालं असतं असं तो म्हणतो. तेव्हा त्याचा मित्र त्याला म्हणतो, अरे ती जर मिळालीच नसती तर मग तुम्ही एका अजब कृतीला मुकला असता आणि त्या अभावी तुमचा जीवन प्रवास अर्थशून्य राहिला असता. शेक्सपियरच्या काव्याविषयी निदान एवढे तरी निश्चित म्हणता येईल, ही रसयात्रा झाली नसती तर जीवनाचा प्रवासच मुळे अपुरा राहिला असता. आग्र्याला जाऊन ताजमहाल न पाहिल्यासारखा. शेक्सपियर साहित्य वाचल्यामुळे जीवन जगणे सुकर झाले असे म्हणणे हास्यास्पद वाटेल. शेक्सपियरने उपदेश केलेला नाही, नीतितत्वांवर भर दिला नाही, अध्यात्म सांगितले नाही किंवा धर्मप्रचार केला नाही. वास्तवतेचे सही प्रतिदर्शनही त्याच्या साहित्यातून मिळणार नाही, आणि त्याने आदर्शांची आरासही लावली नाही. जीवनाचे विविध दर्शन आंतरिक आणि बाह्य त्याने उभे केले आहे, पण त्याही पलीकडे आणि त्याहून अधिक काहीतरी त्याने केले आहे. जीवनाची कृतार्थता सुफलित होण्यात आहे, परिपक्वता मिळवण्यात आहे, फुलाची कृतार्थता फुलण्यात. शेक्सपियरची कविता वाचताना मनाला येणाऱ्या परिपक्वतेचा, मिळणाऱ्या समृद्धीचा आनंद सतत जाणवत राहतो. शेवटी त्याचा जन्म आहे, त्याचा मृत्यू आहे. दोन टोकांच्या मध्ये होणाऱ्या प्रवासाचे गुणात्मक मोजमाप हेच की जो जन्मला तो तसाच मृत्यू पावला नाही. फुलाप्रमाणे त्याचा विकास झाला, फळाप्रमाणे तो पक्व झाला. थोडक्यात तो जगून मेला. किंग लिअर मधील शब्दात, मेन मस्ट एंड्युअर देअर गोईंग हेन्स इवन ॲज देअर कमिंग हिदर राईटनेस इज ऑल. शेवटी सगळा उपदेश, सगळे धर्म, सगळी नीतितत्वे, सगळ्या बांधिलक्या यांचे महत्त्व अस्तित्वाचे बोचके उतरताना नाहीसे होते. मग महत्त्वाचे काय? राईटनेस इज ऑल. सगळीच कविता मनाला समृद्ध करते, परिपक्वता देते. शेक्सपियरची कविता ती परिपक्वता अधिक पूर्णपणे आणि सर्वांगाने देते, आणि म्हणूनच ती कविता वाचल्यावर जीवनयात्रेची कृतार्थता जाणवते. गोयटेचे शब्द आठवतात, We learn nothing by reading great literature, but we become something. We learn nothing by reading great literature, but we become something. धन्यवाद.